शेतकरी बंधूंनो, ज्यांच्या अथक प्रयत्नांनी विदर्भामध्ये साखर कारखानदारी पुन्हा उभी झाली ते आपले नेते आदरणीय नितीनजी गडकरी। या ठिकाणी ज्यांची आतापर्यंत आपल्याला ऊसाच्या शेतीसंबंधाने अधिकाधिक उत्पादन कसं घ्यावं या संबंधाने ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आदरणीय दिवेसाहेब, आणि ज्यांनी आपल्या स्वतःच्या शेतातले अनुभव सांगितले, आपल्यासमोर ठेवले ते पूर्ती साखर कारखान्याचे तज्ञ संचालक आनंदरावजी राऊत आणि विदर्भातील आपण शेतकरी बंधूंनो, खरं म्हणजे विदर्भामध्ये जी साखर कारखानदारी मोडकळीस आली होती ती आदरणीय गडकरी साहेबांच्याच प्रयत्नांनी पुन्हा उभी झाली, पुन्हा उभी व्हायला लागली आहे। परंतु हे करत असताना त्यांना किती परिश्रम घ्यावे लागले, किती त्रास सहन करावा लागला याची कल्पना सर्वसामान्यपणे आपल्या शेतकऱ्यांना नाही। परंतु हा साखर उद्योग पुन्हा सुरू करताना त्यांना अतिशय परिश्रम घ्यावे लागले, त्यांनी अतिशय कष्ट घेतले आणि त्यातूनच हा साखर कारखानदारीचा डोलारा पुन्हा उभा राहतो आहे। परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विदर्भामध्ये ऊस लागवड हा काही नवीन विषय नाही। वास्तविक विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जो ऊस आहे, महाराष्ट्रातील ऊस हा विदर्भाचीच देण आहे। विदर्भाच्या पूर्व भागामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असणारा हा कोळी समाज जो आहे, या कोळी समाजाने 400 वर्षापूर्वीपासून या भागामध्ये ऊसाची लागवड करत होते आणि प्रत्येक कुटुंबामध्ये एक गुऱ्हाड याप्रमाणे गुळाचं उत्पादन ते घेत होते, ऊस लागवड करत होते, गूळ काढत होते आणि गूळ वर्षभर विकत होते। कारखाने ज्यावेळी नव्हते त्यावेळी ते गूळ काढत होते। या देशामध्ये 1903 साली बिहारमध्ये पहिला साखर कारखाना उभा झाला। आज आपला देश हा जगामधला 2 नंबरचा साखर उत्पादक देश आहे, परंतु या देशामध्ये सुद्धा पहिला साखर कारखाना हा 1903 मध्ये बिहारमध्ये उभा झाला। तो कारखाना ज्या काळामध्ये उभा झाला त्या काळामध्ये 1911 साली सिंदेवाहीला ऊस संशोधन केंद्र होतं। म्हणजे देशामधलं अत्याधुनिक महाराष्ट्रामधलं पहिलं ऊस संशोधन केंद्र हे सिंदेवाहीला होतं आणि या भागातले शेतकरी हे ऊस लागवडीमध्ये तरबेज होते। परंतु ते असं म्हणतात ना की ज्या घरचा खाऊन पिऊन सुखी असलेला शेतकरी किंवा कोणीही इसम असेल तर त्याची मुलं साधारणतः आळशी होतात किंवा फार प्रयत्न करत नाही, प्रयत्नवादी राहत नाही, आणि म्हणून त्याच्यामुळं या विदर्भातील शेतकरी सुखी समृद्ध होता। विदर्भामध्ये शेती चांगली आहे, विशेषतः पूर्व विदर्भामध्ये पर्जन्यमान हे जास्त आहे। विदर्भाचा जर विचार केला तर साधारणतः 3 विभाग या पर्जन्यमानाच्या नुसार 3 विभाग पडतात। साधारणतः पश्चिम विदर्भामध्ये बुलढाण्यापासून तर अमरावती यवतमाळपर्यंतचा भाग, या भागामध्ये साधारणतः 500 पासून तर 750 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो। दुसरा मध्य विदर्भ म्हणजे वर्ध्यापासून तर नागपूरच्या पूर्व भागापर्यंत या भागामध्ये साधारणतः 1000 मिलीमीटरपर्यंत 750 ते 1000 मिलीमीटर पाऊस पडतो। आणि जास्त पावसाचा प्रदेश म्हणजे साधारणतः 1000 मिलीमीटरपासून 1400-1500 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडणारा पूर्व विदर्भाचा भाग। या पूर्व विदर्भामध्ये पाण्याची सोय अतिशय चांगली आहे। वैनगंगासारखी म्हणजे बारमाही नदी आहे आणि या भागामध्ये पाण्याचं जे सोर्स आहे ते अतिशय चांगलं असल्यामुळं या भागामध्ये ऊसाची लागवड ही पूर्वापार होत होती आणि याच भागातून हा ऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी ही फोफवली। पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती साधारणतः 100 वर्षापूर्वीचा काळ जो होता त्या काळामध्ये साधारणतः याच भागामध्ये दऱ्याखोऱ्यांचा भाग, पठारांचा भाग, नापीक भाग, दऱ्याखोऱ्यांचा भाग असा होता। दरोडे पडायचे
100 वर्षापूर्वीच्या काळामध्ये साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात किंवा ज्याला आपण दक्षिण महाराष्ट्र म्हणतो, सातारा, सांगली, कोल्हापूरचा जो भाग आहे, नगर, पुणे, सातारा, सोलापूरचा जो भाग आहे, या भागामध्ये 2 वेळचं अन्न शेतकऱ्यांना मिळेल की नाही याची ददात होती. त्यांना 2 वेळचं जेवण मिळत नव्हतं आणि त्यामुळं त्या भागातील शेतकरी हे साधारणतः सारखे धडपडत होते. आणि ते धडपडत असताना स्वातंत्र्याची जेव्हा चळवळ सुरू झाली, त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा हेच शेतकरी पुढे आले आणि यातूनच या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व तयार झालं. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, अनायासेच त्यांच्या हातामध्ये हे सगळे स्वातंत्र्याची सूत्र, म्हणजे या महाराष्ट्राची सूत्र, सत्तेची सूत्र त्यांच्या हातामध्ये आली आणि त्यांनी या सत्तेचा उपयोग करून दक्षिण महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखानदारी सहकाराच्या माध्यमातून सरकारच्या पैशांनी उभी केली. साधारणतः 1950मध्ये जेव्हा विखे पाटलांनी हा जो पहिला जो साखर कारखाना तयार झाला सहकारातला, त्या काळामध्ये साधारणतः 1 कोटी रुपयामध्ये कारखाना तयार होत होता. त्या 1 कोटी रुपयापैकी 65% भागभांडवल हे म्हणजे कर्जरूपानं उपलब्ध करून देण्यात येत होतं. सरकार त्याची हमी घेत होती आणि सरकारच्या हमीवर कोणत्याही बँका कर्ज देत होत्या. राज्य सहकारी बँक कर्ज देत होती. या 65% कर्ज आणि उरलेल्या 35%पैकी 90% भांडवल हे शासनाचं, केवळ 10% भांडवल उभं करून म्हणजे त्या भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून, नेत्यांना प्रोत्साहित करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी उभी झाली. आणि साधारणतः या सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून सरकार, राज्य सरकारने आणि NCDCने 162 कारखान्यांना साधारणतः 850 कोटी रुपये हे भागभांडवल म्हणून दिलेत आणि त्या माध्यमातून ही साखर कारखानदारी उभी झाली. साखर कारखान्यांना लागणारा म्हणजे ऊस, त्या ऊसाला लागणारं पाणी, त्याच्यावर ऊसावर संशोधन केंद्र तिकडे उभे झालेत. पाडेगावासारखं ऊस संशोधन केंद्र सुरू झालं, VSI सारखी संस्था निर्माण झाली आणि या ऊसासाठी लागणारं पाणी, पाण्यासाठी धरणं ही मध्य महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये उभी झाली. आणि ज्या ठिकाणी बारमाही नद्या आहेत, जसं विदर्भामध्ये वैनगंगा नदीसारखी बारमाही नदी आहे, या नदीवर दुर्लक्ष झालं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र भीमा नदीसारख्या ठिकाणी भीमा नदीवर 22 धरणं सरकारने बांधलेली आहेत. उजनीसारखं धरण, गोसेखुर्द एवढं किंवा एवढं मोठं धरण त्या ठिकाणी बांधलं गेलं आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणतः 430 TMT पाणी, आज विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये फक्त 65 TMC पाणी हे जलधारण क्षमता आहे. अमरावती विभागामध्ये 32 TMC पाण्याची जलधारण क्षमता आहे. मात्र मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक विभाग आणि नाशिकपासून तर तुमच्या कोल्हापूरपर्यंत, सातारा, सांगलीपर्यंत ही साधारणतः 430 TMC पाणी साठवण क्षमता आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी धरणं बांधली गेली, त्याच्यासाठी सुद्धा सरकारी निधी वापरला गेला. परंतु महाराष्ट्राचं नेतृत्व जरी वसंतराव नाईक किंवा यासारख्या लोकांना जरी दिलं गेलं, तरी महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भामध्ये पहिले साखर कारखाने 1971-72 साली वसंत साखर कारखाना पोफळी आणि जिजामाता बुलढाणा असे 2 कारखाने उभे झाले. परंतु वसंत कारखाना अजूनही सुरू आहे, परंतु जिजामाता साखर कारखाना बुलढाणा हा त्याला पुरेशा पाण्याची सोय नसल्यामुळं किंवा ज्या ठिकाणी पाण्याची सोय कमी आहे, पर्जन्यमान कमी आहे, अशा ठिकाणी दुर्दैवाने हे कारखाने उभे केले गेले आणि त्यामुळं हे कारखाने टिकाव धरू शकले नाही. पुढे 1971-72 पासून साधारणतः 15 वर्ष विदर्भामध्ये साखर कारखान्याचा विषय कोणी काढला नाही आणि त्यासाठी कोणी प्रयत्न केले नाही. परंतु त्यानंतर 1985-86 साली विदर्भामध्ये 5 साखर कारखाने उभे करण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये बालाजी अकोला, शेतकरी धामणगाव, महात्मा वर्धामधला सेलूचा हा महात्मा, मौद्याचा श्रीराम साखर कारखाना आणि देवाड्याचा वैनगंगा साखर कारखाना हे 5 कारखाने काढण्याचा प्रयत्न झाले. आणि हे कारखाने साधारणतः मध्य विदर्भात असल्यामुळं, म्हणजे विदर्भात असल्यामुळं ह्या ठिकाणी पाण्याची बऱ्यापैकी सोय होती, त्या ठिकाणी बऱ्यापैकी ऊस लागत गेला आणि त्यामुळं महात्मा, श्रीराम, वैनगंगा हे कारखाने थोड्याफार प्रमाणामध्ये चालत राहिले. पुढे त्यानंतर 1990-91मध्ये
एकूण 25 सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये आले, त्यापैकी विदर्भाला 10 कारखाने मिळाले. त्यातला 93-94मध्ये शंकर साखर कारखाना मंगरूळचा आणि जयकिसान बोदेगावचा हे कारखाने उभे झाले. ते काही प्रमाणामध्ये चालवण्याचे प्रयत्न झाले. पुढे 95-96मध्ये अकोला जिल्हा, 96-97मध्ये पुष्पावती आणि 98-99मध्ये बापूराव देशमुख कोंडेश्वर हे कारखाने उभे झाले. म्हणजे या 10पैकी 6 कारखाने कसे तरी उभे झाले, चालू झाले. परंतु यातले शेवटचे 4 कारखाने जे होते त्याच्यामध्ये शिवशक्ती बुलढाण्याचा, अंबादेवी अमरावतीचा, रामगणेश गडकरी हा सावनेरचा हे कारखाने केवळ उद्घाटनापुरते सुरू झाले आणि उद्घाटन करून ते कारखाने पुन्हा अवसानामध्ये गेले, बंद झाले. आणि विदर्भ शेतकरी हा मेघेसाहेब जो कारखाना काढायला निघाले होते 10वा कारखाना, तो कारखाना तिथंच म्हणजे तो कारखाना उभाच झाला नाही. कारखाना लिक्विडेशनमध्ये गेला आणि तो कारखाना उभा न झाल्यामुळं शेवटी विदर्भातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं साखर कारखानदारीमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने जे उभे झाले 1950-च्या काळापासून, त्या काळामध्ये साखर कारखानदारीमुळं त्या भागामध्ये समृद्धी आली आणि साखर कारखानदारीतून सहज निर्मिती आणि इतर कारखानदारी ही उभी झाली आणि त्यातून त्या भागाचा खऱ्या अर्थानं विकास झाला. पुढे खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर आपलं म्हणजे या विदर्भातल्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हा ऊस विदर्भात आला, विदर्भातूनच हा ऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याच्यावर संशोधन केलं, परिश्रम केले, मेहनत केली. ऊसाचं उत्पादन एकरी 100 टन 150 टनापर्यंत त्यांची झेप आता गेलेली आहे. आणि या ऊसाच्या उत्पादनामध्ये साधारणतः कमीत कमी जसे दिवे साहेबांनी अनेक बारकावे सांगितले, त्याच्यातले असे निदान 100 बारकावे या ऊसाच्या शेतीमध्ये आहेत. याच्यामध्ये या सगळ्या बारकाव्यांकडे लक्ष देऊन याचा जर परोपरीने जर उपयोग केला तर आपल्या भागामध्ये सुद्धा ऊसाची शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते, ऊसाचे उत्पादन अतिशय चांगलं येऊ शकते. वास्तविक आपल्याकडचं वातावरण हे साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये जे वातावरण असते हे ऊसाला अतिशय पोषक वातावरण आहे. ऊसाची उगवण साधारणतः जर चांगली व्हायची असेल, फुटवे चांगले यायचे असतील तर साधारणतः 30 ते 35 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर, 70 ते 75 डिग्री ह्युमिडिटी ही साधारणतः असली पर्सेंटेज ह्युमिडिटी असली पाहिजे. साधारणतः 80% आपण आडसाली ऊस जो लावतो त्याच्यामध्ये फुटवे कमी येतात. त्याचं कारण असं आहे की साधारणतः 80%च्या वर जर ह्युमिडिटी असेल तर फुटवेचं प्रमाण कमी राहते. आडसाली ऊस जो अलीकडच्या काळामध्ये म्हणजे जास्त पावसाच्या काळामध्ये जर लागला तर त्याला फुटव्याचं प्रमाण कमी राहते. साधारणतः एक ऊस निघतो आणि त्याला फुटवे येतच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी साधारणतः 30 ते 35% टेम्परेचर, 70 ते 75% ह्युमिडिटी असलेला हा जो काळ आहे साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर या काळामध्ये जर आपण ऊसाची लागवड केली तर त्याच्यामध्ये फुटवे व्यवस्थित येतात, ऊसाचे उत्पादन अतिशय चांगले येते. आणि जे अनेक बारकावे आहेत, खूप गोष्टी आहे त्याच्यामध्ये. ऊसामध्ये जर उत्पादन जर जास्त घ्यायचं असेल, चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर याच्यामध्ये बरेच बारकावे आहेत. त्या सगळ्या बारकाव्यांचा जर आपण प्रत्यक्षपणे वापर केला, आपल्याकडचे शेतकरी हे सूक्ष्म अन्नद्रव्य हे गेल्या अलीकडच्या या 2-4 वर्षामध्ये वापरायला लागले आहेत. हे आपण जे आता प्रदर्शनी भरवतो तेव्हापासून बाहेरच्या लोकांना बोलवतो, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण आता ऊस लागवडीकडे वळलेलो असल्यामुळं किंवा जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं आता आपण या सूक्ष्म अन्नद्रव्याकडे वळलो आहोत. त्यापूर्वी आपण आपल्या परिसरामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर हा अतिशय फार कमी होत होता. शेती नापीक होत चाललेली आहे, शेतीची उत्पादन क्षमता कमी होत चाललेली आहे. ती वाढवण्यासाठी बाकीच्या गोष्टी, सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खत वापरण्याचा आणि बाकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. परंतु सुदैवानं आज गडकरी साहेबांच्या प्रयत्नामुळं आपण पुन्हा या ऊस शेतीकडे वळलो आहोत, साखर कारखान्याकडे वळलो आहोत. विदर्भातली शेती किंवा विशेषतः पूर्व विदर्भामध्ये ऊस शेतीसाठी किंवा साखर कारखान्यासाठी अतिशय चांगला वाव आहे. या आपण पूर्वेकडे जर गेलो तर या छत्तीसगड राज्यामध्ये केवळ 3 कारखाने आहेत. ओरिसामध्ये साखर कारखानदारी नाही, मध्य प्रदेशामध्ये साखर कारखानदारी नाही. आणि त्याच्यामुळं या सगळ्या लोकांना ओरिसामध्ये जर साखर न्यायची असेल तर ती साधारणतः सातारा, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर या परिसरातून न्यावी लागते. इतक्या लांबून ते साखर नेतात, वाहतुकीचा खर्च त्यांना जास्त पडतो. आणि म्हणून या विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये विशेषतः जर साखर कारखानदारी उभी झाली तर त्याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन
कसं घेता येईल याकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे. आज आता आपण हे सत्र जे आहे फार अतिशय लांबलेलं आहे आणि त्यामुळं मी आपला अधिक वेळ घेत नाही, परंतु ऊसाच्या शेतीकडे आपण अधिक बारकाईने लक्ष देऊन आपली जी ऊसाची गरज आहे, आपल्याकडे खरं म्हणजे समस्या आहेत. आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये ऊसाच्या म्हणजे जे ऊसाची शेती आहे त्याच्यामधली खरी समस्या ही जास्त उत्पादनाची आहे. गाळप क्षमता कमी, 2 लाख टन ऊसाची गाळप क्षमता आणि ऊसाचं क्षेत्र जर थोड्याने 1-2%, 5% जरी वाढलं तरी ऊस जास्त होतो आणि जास्त ऊस झाल्यानंतर त्याची गाळप क्षमता आपल्याकडे कमी असल्यामुळं जास्तीचा ऊस हा मग इकडे पूर्तीला, महात्माला इतक्या लांब पाठवावा लागतो आणि साखर कारखानदारी कमी असल्यामुळं, गाळप क्षमता कमी असल्यामुळं त्या ठिकाणी आपण फार लांब जाऊ शकत नाही किंवा फार जास्त ऊसाची लागवड करू शकत नाही. आपल्याला मर्यादित स्वरूपामध्ये 2 लाख टन ऊस हा वैंगणासाठी लागतो, 4 लाख टन ऊस साधारणतः हा पूर्तीसाठी लागतो, 4 लाख टन ऊस हा महात्मासाठी लागतो. 10 लाख टन ऊस लागासाठी 10,000 हेक्टरमध्ये ऊस लागला तरी आपल्याला हे ऊसाचं उत्पादन आपल्याला पुरेसं होते आणि त्यासाठी म्हणून खूप आपल्याला परिश्रम करण्याची गरज नाही. खूप आपल्याला ऊस लावा अशी मोहीम राबवण्याची गरज नाही, परंतु ज्यांनी ऊस लावायचा असेल त्यांनी जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे, याच्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच आजच्या प्रसंगानं मला आपल्यासमोर सांगावंसे वाटतात. आज या ठिकाणी दिवेसाहेबांनी, आनंदराव राऊत आणि पूर्ती साखर कारखान्यामधले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी आणि आपण शेतकरी बंधूंनी या सत्रामध्ये लक्ष देऊन या सगळ्या चर्चासत्रामध्ये भाग घेतला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हे सत्र या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.